दोस्तों स्वागत आहे आपका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आपण आता झालेला आहे पॅकअप. तुम्हाला ब्लॉग एकदम लेट यायला दिसेल आणि खूप मजा केली. आता अजून बाकी आहे गाडी मस्त गेली. आपल्या दोन्ही गाड्या मस्त आम्ही फोटोशूट करणार आहे. अजून मजा येण्याची बाकी, कारण की मी चाललो आहे हरिहरेश्वर श्रीवर्धन बीचेसला. तिकडे संध्याकाळ रात्रपर्यंत आहे. इत्ता वाजले आहेत 3 वाजेपर्यंत आम्ही मॅक्स 3:30 वाजेपर्यंत पोहोचू. खूप वेळ आहे, आम्हाला टाईमच टाईम आहे. तिकडे काल आपण भारी आहे माणस फुल ड्रिप मार रहा है. शूज नहीं आले यार. ठीक है चालता. तो और प्रसाद भाई भी ड्रिप मार रहा है फुल ऑन, देख सकते हो. और गाइस सब बताना सब लोग कैसे दिख रहे. मित्रांनो श्रेयस जी जरा नहीं लास्ट ब्लॉग में जैसे हम लोग गए थे ते दापोलीला अंजरले बीचवर, तर ते इकडे आम्हाला प्रॉपर ब्लॉग शूट करता नाही आला. तर या ब्लॉगमध्ये तुम्हाला सगळं बीचेसवर आम्ही काय मस्ती करू, सगळं टाइम लॅप्स एका गोप्रो काढायचा प्रयत्न तर नक्कीच करू. गोप्रो लावून ठेवून द्यायचं आपण, आणि आपण जे काय फोटो तेच करणार तो पण सगळं चालू होईल. श्रेयस भाई फुल ट्रिप मारले. आमचं असं मध्येच एकदम असं सिरियस कॉमेडीवरून सिरियसनेस झालेला की आज पण स्टे मारायचा, पण नंतर बोललं जाऊन दे आपण नेक्स्ट टाइम येणार मोठी ट्रिप मारू. 20,000चा बजेट ठेवू. मित्रांनो यावेळेस खूप मजा आली, कारण की लास्ट टाइम आम्हाला आलो ना तेव्हा आम्ही एवढं जेवण आम्हाला एन्जॉय करताना आलेलं. त्यावेळेस असल्यामुळे पहिल्या दिवशी आम्हाला फिश खायला भेटलं, नंतर पहिल्या दिवशी चिकन पण खायला भेटलं. परत डेली नाश्ता चहा एकदम टाइम टू टाइम, म्हणजे एकदम मजा आली. आणि काल बिर्याणी करायला पण एकदम मला तर इझी पडला, कारण की सगळेच मदत करायला होते. आणि काल बिर्याणी पण खूप छान झालेली. पण ते आम्ही दाखवायची विसरलो परत. नाही दाखवली आहे. आणि त्यात मी आणि मानसी ती सकाळी उठून परत ती बिर्याणी खाल्ली लिटरली. म्हणजे त्याच्या आधी मॅगी, त्याच्यानंतर पोहे खाल्ले, नंतर परत बिर्याणी खाल्ली. मग त्याच्यावर कॉफी पण पिलो 2 कप. कॉफी पण पिलो 2 वेळेस. खूप छान झालेली बिर्याणी. रोहित भाईला वाटलं की बिर्याणी एवढी चांगली नव्हती झाली, पण खरंच खूप छान झालेली बिर्याणी. एक आमच्यातला एक होता तो बोलला की खूप जास्त बनव बिर्याणी, तर रोहितने थोडी क्वांटिटी जास्त घेतलेली राईसची, पण बिर्याणी खूप छान झालेली. आणि हा आहे चोमट्या बाबू बाय. मस्ती करतो खूप, म्हणजे खूपच जास्त. बापरे. आणि ते बघू शकता इकडे आमच्या बॅग्स भरल्या जात आहेत. मी अजून माझी बॅग आणली नाही, पण भेटूया आपण थोड्याच वेळात. जसं की रोड ट्रिप चालू झाली की रोहित शेट कंटिन्यू करतील. हा चोमट्या बाबू आहे, तसं ती क्यूट लिटिल गर्ल पळालेली आहे. जसा कॅमेरा चालू झाला तिला आपण शोधून काढूया. जा तिला आण, जा आपण तिला घेऊन येऊ. आली क्यूट लिटिल गर्ल आलेली आहे असं तो प्रसाद बोलला. आणि हा चोमट्या बाबू बाय. आता मी निघतो इथून. सगळी पॅकिंग झाली, जसं यांनी बडबडला असेलच. मी टाकेल की नाही ते माहित नाही, पण ते ऑलमोस्ट येईलच, तसं काय नाही. अरे लुख्या एवढी एसी फास्ट नाही का रे, कुलिंग कशी होणार? मग डायरेक्ट 4-5 वर एसी करतोय. हे टाकणार बरं का आता, हे टाकणार. मी बोललो ना टाकणार ना ते, असं थोडी बघून टाकणार काय बोलतोय काय नाही बोलत ते. फालतू बोलत नाही मी. हा ठीक आहे. चला मित्रांनो आता निघतो. डायरेक्ट तुम्हाला सिनेमॅटिक शूट दाखवेल मध्येच, आणि इथून डायरेक्ट हरिहरेश्वर श्रीवर्धन. आपला टाइमच टाइम आहे, कारण आता आपण 1:30 वाजले. 2 तास 3:30 पर्यंत 3:30 तिकडे गेल्यावरच खायचंय. डायरेक्ट 3:30 वाजता आम्ही सकाळी मस्त कालची बिर्याणी जी उरलेली ती खाऊन घेतलेली आम्ही. बोललाच ना तो काय, मी बोलतोय ना माझ्या माझा ब्लॉग आहे, त्याला नाही बोलू शकत. हा ना, ठीक आहे भैया. आता आम्ही खाल्लेलं होतं, खाल्लं सगळं, पोट तर भरलेलं आहे. सध्या काय भूक नाही. इकडे जातो 3:30. आज आम्हाला फुल ऑन टाइम भेटणार आहे फिरायला, कारण की आम्ही 3:30. आणि आज मेन म्हणजे तुम्ही रील बघायची असेल तर तिकडे जाऊन रील बघा नक्की. चला रील बघा, म्हणजे कुठे इंस्टाग्रामला जाऊन बघा, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे. रील्स होती, हा ब्लॉग येईपर्यंत रील्स येणारच येणार 100%. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये नाही, पुढच्या क्लिप मध्ये. चला आपण आलोय श्रेयसच्या काकांच्या हॉटेलला. मस्त की सगळे आम्ही इथे बसलोय आणि आपलं जेवण तयार होतंय. जेवण आल्यावर तुम्हाला दाखवतो कसं आहे कसं काय नाही ते. आणि मी एक रील टाकणार आहे, ती जाऊन नक्कीच बघा. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. हा प्रसाद चोमटे. हा गाईज इथे नाही, पोरं माझे सगळे हेटर आहे आणि हे सगळे फॅन्स आहेत. यांनी कधी त्यांनी कधीच माझ्या टॅलेंटला कधीच सपोर्ट केला नाही. हे लोक सगळे माझे फॅन आहेत. मी पण आहे.
युअर माय फॅन ना. मी तुम्हाला थोडंसं छोटंसं एक रिक्वेस्ट करेल, तर तुम्ही मंडणगड दापोलीला येत असाल आणि त्याच रोडला मंडणगड दापोलीच्या रोडला न्यू साई धाबा असा हॉटेल आहे, एकदम सुंदर हॉटेल आहे, तुम्हाला फॅमिली फ्रेंडलीसाठी आहे. आणि मी लास्ट टाइम आलेलो इथे, एवढं भारी जेवण होतं आणि आता परत आलो आणि परत जेवण ऑर्डर केलेलं आहे. एकदम भारी जेवण आहे. मी तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शनमध्ये आणि मी रील पण टाकली, तर रील पण नक्कीच बघा. जेवण आलं की दाखव. चला कारण हे चिकन 65 आलेलं आहे आणि मी टेस्ट करतोय. हे आता आलं आहे चिकन मालवणी, नुसतं चांगलं आहे. आणि तिकडे प्रॉन्स आहे, खातो. सॅलड बघा काहीच. आम्ही जास्त ब्लॉग नाही करत, खातो आणि डायरेक्ट नंतर भेटतो. सगळ्यात हेल्दी गोष्ट सॅलड. आम्ही आहे ना, चल ना. हळूहळू घे, आपल्याला काही आहे नाही. दोस्तों हम लोग डीजल गाड़ी चला रहे भाई, डीजल. भाई फील मस्त आहे रे, पण याच्यात उंचवटा वाटतं भाई. असा चालू शकतो श्रेयस, एवढा पण नाही काय. पहिले घाबरून ठेवलंय नी मला. अशी उठते तशी उठते, असं होतं. मागे मागून बोल लागला भाई सिटी गावात चालवताना जरा अवघड आहे. तेवढं लगेच नाही एक काम कर, हे साईडला लाव, साईडला ड्रायव्हिंग सीटवर बसू दे, मागे नाही तर साईडला बस. आपल्याला मुंबईला नाही जायचंय. अरे हो, इकडे बघ ना, समोर gate आहे. इथे टाक. काय रस्त्यावर टर्न मारू का? कर बंद कर, बस झाली. हे यार किती गरम व्हायला लागलं भयंकर. अरे वाव, काकांच्या हॉटेलवरून खाऊन वगैरे सगळं निघालो. आता आम्ही चाललोय हरिहरेश्वर बीचला. 4 वाजले, 1 तासात आम्ही पोहोचू तिकडे. 1 तास 8 मिनिटं दाखवतो तिथून, तर लवकर पोहोचू. आणि आम्हाला मेन थिंग मध्ये असं आहे की बोटनी जायचं तिकडे. मध्ये बोट आहे फेरीमध्ये, न्यू एक्सपिरियन्स होते, ते पण तुम्हाला दाखवतो. सिनेमॅटिक नाही दाखवत, आता मी डायरेक्ट बोटच्या इकडे जाऊन भेटतो आणि नंतर काय बघायला भेटेल असं मला. चला.
गाईज आम्ही आता बीचवर आलोय आणि इथे ना गाडी अशी टाकून न्यावं लागते. हे बघा बीच. आता आमची गाडी टाकता आतमध्ये. हे बघा ही 1-2 गाड्या आहेत आमच्या, दोन्ही टाकतात. व्ह्यू बघा. देख सकते हो पीछे हम लोग पहुंच गए हैं फेरी पे और दूसरी साइड जा रहे हैं. माझा आणि प्रसादचा का पटपट कर रहे, पटपट कर. फोटो शूटिंग चल रही, मिलते हैं थोड़ी देर में. काय करायचं? हा घेतो ना. हा मध्ये सांगते सेल्फी काढ आपण तिघांचा असं मोठा कॅमेरा. मित्रांनो फेरीतून आम्ही बाहेर पडलोय आणि आता 10 मिनिटात आम्ही हरिहरेश्वर बीचला पोहोचणार आहे. आणि हो फायनली की लवकर आलोय आम्ही. आणि आता आम्ही प्रॉपर व्हिडिओ वगैरे शूट वगैरे सगळं करणार आहे. आम्ही गोप्रो लावतो, ट्रायपॉडला लावलेलाच आहे, तर ते मी ना ठेवून येणार. बघा व्ह्यू बघा समोरचा. चला आता पटकन निघतो, जातो तिकडे आणि मग भेटतो वन साइड. तो दोस्तो आपण आता आलेलो आहे बीचवर. मला दाखवतो बीच. एकदम भारी बीच आहे आणि मस्त आम्ही आता व्हिडिओ काढतो. तू इकडे ठेव, हा लावून ठेव. इथे लाव. आणि आम्ही तुम्हाला सिनेमॅटिक देतो. हा लाव. नाही नॉर्मल व्हिडिओ काढ, नंतर आपण करता येईल फास्ट फॉरवर्ड काय करायचं ते करता येईल. इसी प्रकार से ट्रिप इज कम टू एंड विथ दिस ब्युटिफुल व्ह्यू. सगळे या. आता इथून आम्ही जेवणार आहे आणि घरी जाणार आहे. आणि मस्त एकदम वंडरफुल ट्रिप राहिली. खायला वगैरे सगळं एकदम प्रॉपर भेटलं. असेच ट्रिप तुमच्या भेटीला येत राहणार. आणि तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. याच ब्युटिफुल व्ह्यू सकट या कोकणात आम्ही या ब्लॉगला इथेच एंड करतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय मुंबईपर्यंत नाही वाट बनवते का का अभी एन्जॉय करेंगे. अरे माझी पप्पी राहिली.